नमस्कार. युगपुरुष या कादंबरीच्या वाचनाला तुम्ही लोकांनी जो प्रतिसाद दिला तो इतका छान होता आणि तुमचे जे कॉमेंट्स येत होते मी सगळे कॉमेंट्स वाचलेले आहेत. अतिशय अप्रतिम कॉमेंट्स लिहित होतात तुम्ही आणि याचा अर्थ तुम्ही मनापासून ते ऐकत होतात आणि एन्जॉय करत होतात हे मला जाणवत होतं. आता ही कादंबरी वाचून झाल्यानंतर मी या पुस्तकाच्या सुरुवातीला नारायण धारप यांनी जो उपोद्घात लिहिलेला होता म्हणजे एक प्रिफेस लिहिलेला होता तो प्रिफेस काय होता तर त्याची भूमिका फक्त मी तुम्हाला सांगतो आणि तो प्रिफेस वाचून दाखवतो. आपण पुस्तकामध्ये हे पाहिलं होतं की हरीश आणि त्याचे पॅरानॉर्मल साथीदार यांनी पृथ्वी सोडली आणि ते ओम ग्रहावरती स्थलांतरित झाले. आता त्याच्या पुढचा त्यांनी विचार प्रिफेसमध्येच मांडलाय की ओम ग्रहावरती जेव्हा हे लोक स्थलांतरित होतील तेव्हा ती आपली वेगळी नीतिमत्ता वेगळी मूल्य घेऊन तिथे जातील आणि मानवजातीचा एक विजय ध्वज संपूर्ण विश्वात फडकावतील असं त्यांनी त्याच्यामध्ये आशावाद मांडला होता. तर प्रिफेसमध्ये त्यांनी हे सांगितलंय की खरोखर ओम ग्रहावरनं माणसाची प्रगती झाली आणि त्याच्यानंतर मानवजात संपूर्ण विश्वात पसरली. या अतिशय पुढारलेल्या अतिशय प्रगत अशा समाजातल्या अतिशय पुढच्या भविष्य काळातल्या इतिहासकारांनी आपलं मूळ शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते ओम ग्रहापर्यंत येऊन पोहोचले आणि तिथे त्यांना काय सापडलं तर काही अवशेष सापडले आणि त्या अवशेषांवरून त्यांनी आपल्या संस्कृतीचं मूळ काय होतं हे शोधण्याचा प्रयत्न केलाय अशी भूमिका त्याच्यात मांडलेली आहे. तर आता हा उपोद्घात मी तुमच्यासाठी वाचून दाखवतोय. विश्वयुगाच्या पहिल्या 3 शतकात मानवी संस्कृतीनं आपल्या तारका चक्राचा ईशान्येकडचा सुमारे 6 अंशांचा सर्व भाग व्यापला. कोणत्याही वंशाची आजवर इतकी शीघ्र प्रगती झालेली नाही. 3ऱ्या शतकाच्या अखेरीस सुमारे 70,000 ग्रहांवर ओम साम्राज्याची सत्ता स्थापन झालेली होती. साम्राज्य आणि सत्ता हे रूढ शब्द त्यांच्या शासनाला सर्वथैव अयोग्य आहेत. ज्याला ज्याला त्यांचा स्पर्श झाला त्यांच्यात एक आमूलाग्र बदल झाला. समाज व्यवस्था प्रवृत्ती सर्वात हा बदल जाणवतो. अवनती होत होती तेथे ती थांबली. प्रगती थोपली होती तिथे तिचा मार्ग खुला झाला. प्रगती होत होती तिथे तिची गती वाढली. आज बहुतेक सर्वत्र जी एक सर्वसामान्य नीती दिसते तिचा उगम या लहानशा ग्रहावरच्या एका युयुत्सू वंशापासून झाला आहे. हा वंश आता सर्व तारका चक्रात विखुरलेला आहे. त्यांचा ओम ग्रह त्यांनी कधीच सोडलाय. असाही एक प्रवाद आहे की त्यांच्यापैकी काही हे तारका चक्र सोडून इतरत्रही गेले असावेत. अशक्य वाटत असलं तरी असंभाव्य खास नाही. ओम ग्रहाचा इतिहास तुटपुंजा आहे. साधनं उपलब्ध नाहीत. काही ऐकीव माहितीवरचे अंदाज असे आहेत की कोणत्या तरी एका आता अज्ञात ग्रहावरून हा वंश सामुदायिक स्थलांतर करून ओम ग्रहावर स्थायिक झाला. तेथेही त्यांनी स्मारके पुतळे संग्रहालये काहीही उभारले नाही. त्यांची संस्कृती यंत्राधारित नव्हती. संदेशन स्थलांतर शक्तीचा उत्सर्ग सर्व काही ते अगोचर मनोव्यापारांनी करीत असावेत कारण कोणतंही जड माध्यम त्यांनी वापरलेलं नाही. सुमारे 100 वर्ष त्यांचा ओम ग्रहावर मुक्काम असावा. त्यानंतर त्यांनी तो ग्रह सोडला. या अल्पकालीन वास्तव्याच्या खुणा अर्थातच अत्यंत अस्पष्ट आहेत. याला अपवाद एकच त्यांच्या मुख्य शहरातलं वास्तुशिल्प. रेडिओ कार्बन कालमापनानं त्याचा काळ विश्वयुग वर्ष 150 ते 160 हा असला पाहिजे. प्रस्तुत शिल्प म्हणजे एका पर्वताचा उभाच्या उभा कापलेला एक कडा आहे. तो कृत्रिम आहे हे एका नजरेतच उघड होतं. त्या प्रचंड शिळेवर एक दीर्घ काव्य कोरलेलं आहे. काव्याचा नायक हरीश ओमकार आहे. ओम ग्रहावरच्या लोकांना त्यानं दास्यत्वातून मुक्त केलं. त्यांच्यासाठी अवकाशात
एक नवीन ग्रह शोधून काढला आणि त्यांचा वंश वाचवला, हा काव्याचा आशय आहे. सध्या सर्वत्र वापरात असलेल्या विश्वभाषेतील विश्वलिपीत कोरलेला हा पहिला शिलालेख आहे, यावर तज्ज्ञांचं एकमत आहे. त्यातील काही निवडक ओळींचे उतारे खाली दिले आहेत. दिक्कालाचे पडदे भेदून तू विश्वसीमा ओलांडलीस, अज्ञाताच्या काळ्या सागरातून तू शक्तिरत्न आणलेस. आम्ही जीवनाची आशा सोडली होती, आम्ही मृत्यूची प्रतीक्षा करत होतो, तेव्हा हरीश तूच आम्हाला शक्ती दिलीस. ही एक सर्वसामान्य प्रार्थना वाटते, पण काही ओळींनंतर ते व्यक्तिगत पराक्रमांचं वर्णन करतात. उदाहरणार्थ, जेव्हा त्यांनी तुला बेसावध गाठलं आणि तुझी प्राणज्योत विझवण्याचा नीच प्रयत्न केला, त्यांचा शतशः धिक्कार असो. तेव्हा तू प्रत्यक्ष काळ थांबवलास आणि हरीश तू मुक्त झालास. किंवा आणखी पुढे, जेव्हा ते लांडग्यांसारखे तुझ्या भोवती जमले आणि त्यांनी तुझा वध करायचा अघोरी घाट घातला, त्यांचा शतशः धिक्कार असो. तेव्हा तू कालचक्रही उलटवलेस आणि हरीश तू भूतकाळात गडप झालास. देवाच्या निर्मितीबरोबर विरोधी गुणांचा प्रतिनिधी संकेतानं आलाच, त्याचेही वर्णन पुढे आहेच. जेव्हा सैतान रामस्वामी मोकाट सुटला होता, आमच्या वंशाची राख रांगोळी करायला सिद्ध झाला होता, त्याचा धिक्कार करायला शब्दच नाहीत, तेव्हा तू त्याला आपलं विश्वरूप दाखवलंस आणि तो गलितगात्र झाला आणि एका हस्तस्पर्शानं तू त्याचं यंत्रच भविष्यात लोटून दिलंस. तेव्हा रामस्वामीनं आत्महत्या केली आणि हरीश तू विजयी झालास. या आणि यासारख्या दैवी चमत्कारांचं श्रेय या हरीश ओंकारला दिलेलं आहे. एक मतप्रवाह असा आहे की कोणत्या तरी एका दूरच्या अवकाश यात्रेवर निघालेलं प्रचंड अवकाशयान वाटेतच नादुरुस्त झालं असावं आणि तात्पुरता निवारा म्हणून त्यांनी या ग्रहाची निवड केली असावी. खालच्या ओळी या मताला पुष्टी देतात. जेव्हा सर्व दिशांनी काहूर उठले, मांस जळू लागले, रक्ताचा सडा पडला, छाती शेवटच्या श्वासानं धडधडू लागली, तेव्हा काळ्या अवकाशातून एक नवा ग्रह तू आमच्यासाठी शोधून काढलास. विद्ध शरीर शेवटच्या श्वासानं तेथे पोहोचली. त्या ग्रहाचं नाव ओम आहे आणि हरीश तेथे आणि सर्वत्र तू अमर झाला आहेस. ही प्रच्छन्न विभूती पूजा नसेलही निसर्गातील अज्ञात शक्तींना लौकिक संकेतार्थी नावं दिली असण्याचा संभव आहे. पण ओम ग्रहाची संस्कृती तेथून नाहीशी होऊन सर्व विश्वात पसरली आहे. तिच्या उगमासंबंधी जे एक सार्वत्रिक कुतूहल आहे, त्यासाठी एवढा दीर्घ उल्लेख. हरीश ओंकार हे एक सर्वसमावेशक देवनामही असावे. ओम साम्राज्य, ओम ग्रह आणि असला तर हरीश ओंकार यांच्या संबंधीची एवढीच तुटपुंजी माहिती उपलब्ध आहे आणि एवढ्या कालावधीनंतर त्यात आणखी काही भर पडण्याची शक्यताही फार कमी आहे. विश्वकोश खंड 4 पृष्ठ 1127 ते 29, सुधारून वाढवलेली 40वी आवृत्ती, 2137 विश्वयुग. तर हा होता युगपुरुष या कथेचा उपोद्घात. नारायण धरप यांनी या कथेचा उपोद्घात कथेच्या सुरुवातीलाच लिहिताना त्यामागे त्यांची भूमिका आता तुम्हाला समजली असेल. माझ्या मते त्यांना असं दाखवायचंय की मनुष्य कितीही पुढारला आणि त्याच्याकडे कितीही आधुनिक यंत्र असतील तरी इतिहासाबद्दल जेव्हा आपण अंदाज बांधायला जातो तेव्हा दरवेळी ते बरोबरच असतील असं नाहीये. कारण पहा ना, त्यांनी निष्कर्ष काय काढला तर एका अवकाशयानातून जाणारे लोक, ते यान नादुरुस्त झालं म्हणून एका ग्रहावर उतरले. म्हणजे ओम ग्रहावरती आसरा घेण्यामागचं कारण हा त्यांचा डिस्ट्रेस होता. पण प्रत्यक्ष कथेमध्ये काय घडलं होतं,
तर पृथ्वीवरती सामान्य माणसं आणि पॅरानॉर्मल लोक यांच्यामधला झगडा हा कायम चालू राहणार आणि म्हणून निरुपाय होऊन त्यानं वेगळा ग्रह शोधला होता. सत्य काय होतं हे कथेमध्ये त्यांनी आपल्याला दाखवलंय आणि इतिहासकारांचे अंदाज काय होते हे उपोद्घातात दाखवलंय. तुम्हाला काय वाटतं?